गुड मॉर्निंग. आजची सकाळ अतिशय प्रसन्न अशी झालेली आहे देवीच्या दर्शनाने. बघू शकता अजून बाहेर अंधार आहे. आज मी लवकर उठवायचं ठरवलेलं होतं, सो आज लवकर उठली आणि मॉर्निंग वॉकला गेली. कारण खूप दिवस झाले थंडीमुळे नो एक्सरसाइज नो वॉक काहीच नव्हतं. सो खूप दिवसांनी आज मॉर्निंग वॉक केला. तिकडनं येताना टेन्शन असतं मुलांच्या टिफिनचं. सो पटकन घरी आले, क्लिनिंग करून घेतली. आणि सगळ्याच लेडीजचं थोड्याफार फरकाने हे शेड्यूल असेलच. बाकी काही असो, आपण फर्स्ट प्रायोरिटी ही मुलांचं टिफिन्सलाच देतो. आणि आपल्याला त्याच्यामुळे बऱ्याच लेडीजला स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. आणि माझंही असंच होतं की स्वतःसाठी एक्सरसाइजला वेळ मिळत नाही. उठलं की आपण लगेच कामांची तयारी सुरू करतो. सो आज मी मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर मस्त क्लिनिंग करायला घेतली. मुलाने चहा आणून दिला. सकाळचा चहा त्याच्याकडनंच असतो. सो चहा घेतल्यानंतर पुढची तयारी करायची होती. आणि बऱ्याच घरांमध्ये असं असेल की पहिले आंघोळ करायची, मग बाकीचं किचनमध्ये एंट्री करायची. पण आपलं तसं नाही आहे. मी माझ्या टायमिंगच्या अकॉर्डिंगली जसं मॅनेज होईल तसं, म्हणजे सुरुवातीला आंघोळच केली पाहिजे असं काही नाही. मी सुरुवातीला कधी स्वयंपाक पण करते, कधी वेळ मिळाला तर आधी आंघोळ पण करते. सो आज माझ्याकडे काही वेळ नव्हता, सो मी डायरेक्टली स्वयंपाकाला लागले. मग आता असं नाही की मुलांचा टिफिन वेगळा बनवायचा आणि स्वतःचं जेवण वेगळं बनवायचं, असं नाही आहे. मी सगळा स्वयंपाक एकत्रच बनवून घेते, दोन्ही मुलांचे टिफिन आणि आमच्या दोघांचं जेवण. सो आज सिंपल जेवण होतं. उसळची भाजी आणि पोळ्या बनवल्या होत्या. ते झाल्यानंतर मुलांचा टिफिन बनवून दिला आणि त्याच्यानंतर पुढची तयारी असते ती ब्रेकफास्टची. सो आज सिंपल ब्रेकफास्ट होता, जो की आहे आपला फेवरेट पोहे. सो खूप दिवसांनी पोहे खाल्ले होते. आज पोहे बनवायचे होते, ठरवलं की आज पोहे बनवायचे. सो आज मी नाश्त्यासाठी पोहे बनवले होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना रिलॅक्समध्ये बिलकुलच नसतात. म्हणजे जेवढं रिलॅक्स व्हिडिओमध्ये दिसतं आहे ना तेवढं तर बिलकुलच नाही. एकदम म्हणजे पुढच्या कामांची जी यादी आहे ना ती आपल्या डोक्यातच असते की हे झालं की दुसरं काम, दुसरं झालं की तिसरं काम. माझं एक्झॅक्टली तसंच आहे की सकाळचे सगळे कामं पटपट आवरायचे. त्यानंतर 8:30ला मला क्लासेस असतात, सो त्याची पण तयारी करायची असते. त्यामुळे मग सगळ्याच गोष्टी मॅनेज करायच्या असतात आणि त्या वेळेतही झाल्या पाहिजे, कारण वेळेला खूप महत्त्व आहे. आणि प्रत्येक लेडीजचं हेच असतं की सगळ्या म्हणजे प्रायोरिटी आपण आपल्या फॅमिलीला देतो आणि ते देणं काही चुकीचं नाही आहे. सो मी नाश्ता झाल्यानंतर स्वतःची तयारी केली, नंतर बॅचेस सुरू केल्या. सो मग माझ्या बॅचेस 8:30ला सुरू होतात, तर 10-10:30पर्यंत मी क्लासेस घेते. आणि मग आज लेक्चर झाल्यानंतर मग काय लेक्चर कुठे संपतं कुठे नाही, तर पुढची लगेच तयारी. कपडे वाट बघत होते, पटकन मशीन लावून दिलं. भांडे पण बाकी होते, पटकन ते पण घासून घेतले आणि मग लगेच शॉपवर जाण्याची तयारी. सो मग पटकन मी मशीन लावून दिलं आणि दुपारी माझा एक चक्कर असतोच, त्यामुळे मग आल्यानंतरच मी कपडे सुकत घालते. सो पटकन लावून दिलं आणि त्यानंतर मग भांडे घासायला घेतले. आणि भांडे झाल्यानंतर मी पुन्हा एकदा घराची क्लिनिंग करून घेते की जेणेकरून दिवसभरात कोणी अचानक आले तरी मग टेन्शन राहत नाही. आणि कधीकधी प्रत्येक लेडीज रिलेट करेल की आपण रोज आहे ना एकदम छान आवरतो, पण ज्या दिवशी आपण आवरलेलं नसलं का त्या दिवशी पाहुणे येतातच. सो मग मी ते आवरून शॉपवरती आली. आणि शॉपवर आल्यानंतर काही मी डायरेक्टली बसत नाही. सगळ्या जे बेसिक सकाळच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या, म्हणजे जसं की स्वामीचं नामस्मरण आणि मस्त दिवसाची सुरुवात करणं, हा तर माझा फर्स्ट प्रायोरिटी असते शॉपमध्ये आल्यानंतर. आणि ते झाल्यानंतर मग थोडंसं क्लिनिंग वगैरे स्टाफ आपलं करून घेतो सगळं, पण तरी आपल्याला एक नाही का स्वतः करायला पाहिजे या हिशोबाने मग मी एकदा तिथली जिथे मी बसते तिथे तयारी करून घेते. आता थोडंसं आल्यानंतर थोडंसं बसते. मुली म्हणजे आपल्याकडे जो स्टाफ येते कस्टमर्स वगैरे करतात आणि माझी त्यांना हेल्प असतेच ॲक्च्युली. पण मग थोडंसं मग तेवढं काम झालं की 1 वाजला की मला मुलीला घ्यायला जावं लागतं. म्हणजे स्टेबिलिटी ही कुठेच नाही आहे की चला आपण आलो आहे आता बाकीचं सगळं विसरायचं आहे त्या कामाकडे फोकस करायचा, असं नाही आहे. एक काम सुरू झालं की दुसरी कामाची लिस्ट लगेचच रेडी राहते. सो आल्यानंतर थोडंसं काम करून घेतलं, जे काही एंट्रीज वगैरे होत्या ते केल्या.
आणि त्यानंतर मग 1-2 तास मी शॉपमध्ये थांबते आणि त्यानंतर बरोबर 1 वाजता मला निघावंच लागतं, कारण माझी मुलगी 1:05 10 मिनिट जरी झाले तरी तिची मग लगेच सुरुवात होते की मम्मा आज तू खूप लेट आली. आणि नेमकं 1 वाजेचं असं टायमिंग आहे का त्यावेळेला शॉपमध्ये पण गर्दी असते आणि मग थोडंफार मागे पुढे होऊन जातं. सो पटकन निघाले. बघा सगळे मुलं घरी गेलेली होती आणि माझी मुलगी माझी वाट बघत होती. सो पटकन आली आणि मग तिला गाडीवर घेऊन मी आले घरी. सो दुपारचा लंच हा जो असतो ना तो मी घरी येऊनच करते, कारण की टिफिनमध्ये कसं आपण स्पेसिफिक भाजीपोळी घेऊन गेलेलो असतो आणि तिला आपण घ्यायचं म्हटल्यावर मग वेगळं काहीतरी बनवून द्यावं लागतं घरी आल्यावर. सो आज मी डाएटवर असल्यामुळे मी पोळी खात नाही. सो ज्वारीची भाकरी होती, उसळ आणि सॅलड, आणि ती काही भाजीपोळी तर बिलकुल खातच नाही दुपारी. सो तिला दूधपोळी बनवून दिलेली होती. आणि मग अशा प्रकारे दुपारचा लंच फिनिश करून पुन्हा बॅक टू पवेलियन, पुन्हा शॉपवर जाऊन मग कस्टमर अटेंडिंग वगैरे हे कामं संपवून आणि आजचा दिवस संपवला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.